2006 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटामध्ये 189 लोक मेले, अनेक जखमी झाले. पोलिसांनी आरोपींची धरपकड केली आणि खटला उभा राहिला. तर लक्षात आलं की पोलिसांच्याकडे त्या आरोपींना बदडून स्वतःविरोधात जो काही जबाब लिहून घेतला आहे तोच सोडला, तर दुसरा काडीचाही पुरावा पोलिसांच्याकडे नाही. तसा पुरावा मिळणं शक्यच नव्हतं, कारण ह्यातले बरेचसे आरोपी त्यावेळी मुंबईतच नव्हते. जे होते ते स्वतःच्या घरात किंवा ऑफिसमध्ये होते आणि हे सिद्ध करणारे कॉल त्यांच्याकडे होते. पण त्यावेळच्या मकोका कोर्टानं त्याकडे लक्ष दिलं नाही आणि पोलीस सांगतायत ते त्यावरती आधारित आणि त्या स्वतःचाच जबाब जो कुठेही गृहीत धरला जात नसतो त्याचा पुरावा म्हणून गृहीत धरून त्या लोकांना फाशीची आणि जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. आता हायकोर्टानं ते सगळं बघितलं आणि पुरावा नसल्यामुळे त्यांना निर्दोष सोडले. आता लोकांना आश्चर्य वाटते, असं कसं झालं? त्याचं उत्तर शोधायचं असेल तर हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा. या पुस्तकामध्ये खरे आरोपी कोण आहेत आणि ते कशा तऱ्हेनं बॉम्बस्फोट देशभर घडवत होते, त्यांना सोडवण्यासाठी करकरेंचा कसा खून करण्यात आला, ही सर्व माहिती दिलेली आहे. काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा सर्वत्र ब्राह्मण्यवाद्यांचंच वर्चस्व होतं. ते बॉम्बस्फोट घडवत आणि मुस्लिमांच्यावरती आळ घेऊन त्यांना तुरुंगात घालायचं काम तपास यंत्रणा करत, न्यायाधीश करत. खंडपीठाने पोलिसांचा खोटेपणा उघड करताना म्हटलं आहे, अनेक आरोपींच्या कबुली जबाबात एकसारखेच प्रश्न आणि उत्तरेही एकसारखीच आहेत, जसे काही ती पेस्ट केली आहेत. पुढे न्यायमूर्ती म्हणतात, अहो प्रश्न एकसारखे असू शकतात, परंतु उत्तरे शब्दशः एकसारखी आहेत आणि हे अशक्य आहे. दोन व्यक्ती एकसारखी उत्तरे देऊ शकतात, मात्र तेच शब्द वापरणे शक्य नाही. एक घटना दोन लोक वेगळ्या पद्धतीने सांगतील असे न्यायालयाने नमूद केलेले आहे. सरकारी वकील आरोपींच्या कबुली जबाबावर अवलंबून होते, मात्र न्यायालयाने कबुली जबाब पुरावे म्हणून मान्य करण्यास नकार दिला. आम्ही प्रत्येक कबुली जबाब वाचला. प्रत्येक कबुली जबाबातील बॉम्बस्फोटाशी संबंधित भाग एकसारखाच आहे आणि ते कॉपी केलेले दिसते. हे पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे खोट्या आरोपाखाली पकडून 18-19 वर्षांना तुरुंगात डांबलं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. याला जबाबदार कोण? त्या पोलिसावरती कारवाई होणार काय?